सूचना. या कथेतील सर्व पात्रे काल्पनिक असून त्यांचा कोणत्याही घटनेशी संबंध नाही. तरी तसे आढळल्यास निव्वळ योगायोग आहे असे मी आदिती. मी आज तुम्हाला माझ्या भावंडांबद्दल सांगणार आहे. आम्ही 3 भावंड. अश्विन म्हणजेच दादा हा सगळ्यात मोठा तर आदर्श मधला आणि मी सगळ्यात लहान. मोठा भाऊ घरच्यांचा खूप लाडका होता. आमच्या तिघांचं कधीच एकमेकांसोबत पटत नसायचं. तिघेही सारखे भांडत राहायचे. पुढे जाऊन अश्विन म्हणजेच दादा कामाला लागला. तो समजदार झाला, आम्हाला समजून घेऊ लागला. पण आदर्श आणि मी एकमेकांसोबत कायम भांडायचो. एक दिवस घरी कुणीही नसताना आदर्श आणि माझ्यात खूप भांडण झाले. आदर्शचे डोके फुटले. तो खूप रडत होता. तेवढ्यात आई घरी येते आणि मला खूप ओरडते. तसेच आम्ही दोघे मोठे होतो. आमच्यातील भांडणे कमी होत जातात. मी लग्नाच्या वयाची असल्याने घरचे माझ्यासाठी मुलगा बघत असतात. एक दिवस मला बघायला मुलाकडचे येतात. मुलगा दिसायला चांगला असतो, उच्च शिक्षित असतो. घरच्यांना तो आवडलेला असतो. त्याचे नाव विनायक असते. मलाही तो चांगला वाटतो. बघण्याचा कार्यक्रम होतो. विनायकच्या घरचे दुसऱ्या दिवशी फोन करून सांगतात, आम्हाला मुलगी पसंत आहे. 2 महिन्यांनी आमचा साखरपुडा होतो. त्यानंतर आदर्शचे वागणे आपोआपच बदलायला लागते. कदाचित त्याला वाटत असेल की आता आदिती लग्न करून जाईल. घरात एकमेकांशी रोज बोलणारे आता आमचे कधीतरी बोलणे होईल. 5 महिन्यांनी आमच्या लग्नाची तारीख ठरली. लग्न झाले. लग्नात आदर्श खूप रडला. माझी पाठवणी झाली. माझा गृहप्रवेश चांगला झाला. थोड्याच दिवसांनी रक्षाबंधन आले होते. माझं लग्नानंतरचं पहिलंच रक्षाबंधन होतं. मी माहेरी गेले. तोपर्यंत सगळे चांगले चालू होते. नंतर माझे सासू सासरे आणि नवरा माझ्याशी खूप वेगळेच वागायला लागले होते. मला त्रास द्यायचे, मारहाण करायचे. माझा नवरा तर मला खूप मारायचा, पण मी हे गुपचूप सहन करत राहिले. माझ्या सासूने माझे सगळे दागिने काढून घेतले होते. मला घराबाहेर जायचे नाही असे सांगितले होते. माहेरच्या कोणाचा फोन आला तर उचलून देत नसायच्या. आदर्श मला रोज फोन करायचा, पण माझ्या घरचे त्याला सांगायचे काहीतरी कामात आहे असे सांगून मला त्यांच्याशी बोलणेही देत नव्हते. आदर्श मला सलग 5-6 दिवस फोन करत होता, पण कोणीच उचलला नाही. त्याला वाटले नक्कीच काहीतरी झालं असेल, म्हणून तो न सांगता असाच माझ्या सासरी येतो. दाराशी बेल वाजते. मी दार उघडते तर समोर तो दिसतो. माझी अवस्था बघून त्याच्या डोळ्यात पाणी येते. घरचे मला लगेच आत जायला सांगतात. आदर्शला काहीही कळाले नाही पाहिजे म्हणून त्याच्याशी प्रेमाने बोलू लागतात, पण तो त्यांच्या बोलण्यात येत नाही. मला बाहेर बोलवतो. माझ्या सासू सासऱ्यांना खूप बोलतो. मला लगेच माहेरी घेऊन येतो. आईला, बाबांना व दादाला सगळं सांगतो. सगळ्यांना माझ्या सासरच्यांचा खूप राग येतो. आदर्श माझ्या सासरच्यांवर घरगुती हिंसाचाराची केस करतो. माझ्या सासू सासऱ्यांना तसेच नवऱ्याला अटक होते. माझा घटस्फोट होतो, पण लोक काय बोलतील ह्या विचाराने मी घराबाहेर पडत नव्हते. पण आदर्शने या सर्वांना सडेतोड उत्तर दिले. लग्नाची जशी पाठवणी केली त्याच जल्लोषाने माझे माहेरी स्वागत केले. जो भाऊ माझ्याशी रोज भांडायचा तोच आता माझ्यावर झालेल्या अन्यायासाठी भांडत होता. मला जीवापाड जपायला लागला होता. कदाचित हेच असावे आम्हा भावा बहिणीतील जिव्हाळ्याचे नाते.